मुगाच्या शेंगा तोडण्याचा वाद लहान भावाने मोठ्या भावाला शेतातच संपवले। ही घटना महागाव तालुक्यातील माळकिन्नी येथील शेतात मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली। मंगळवारी सकाळी प्रदीप मुगाच्या शेंगा तोडत असताना त्या ठिकाणी मोठा भाऊ निलेश त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीला घेऊन आला। निलेशने शेंगा तोडणाऱ्या प्रदीपला मनाई केली। यामुळे संतापलेल्या प्रदीपने काठीने निलेशच्या तोंडावर डोक्यावर हल्ला केला। यात निलेश गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला। यावेळी निलेशची मुलगी रेणू तेथेच उपस्थित होती। वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून रेणूने थेट घराकडे धाव घेतली। घटनेनंतर आरोपी प्रदीप हा शेतातील झाडाखाली बसून होता। 4 वर्षाच्या रेणूने वडिलांसोबत झालेल्या घटनेचा थरार आईला सांगितला। त्यानंतर याची माहिती गावकऱ्यांनी महागाव पोलिसांना दिली। ठाणेदार धनराज निळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलीस बघताच आरोपी प्रदीपने तेथून पळ काढला। महागाव पोलीस व एलसीबी पथकाने पाठलाग करून आरोपी प्रदीपला ताब्यात घेतले। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, संतोष बेरगे, मुन्ना आडे, तेजा रणखाम, रमेश राठोड, कुणाल मुंडकर, सुभाष यादव, सुनील पंडागळे यांनी केली। उमरखेडचे एसडीपीओ हनुमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली। चिमुकली रेणू घटनेची प्रत्यक्षदर्शी। काकानेच वडिलांचा काठीने मारून खून केला। या घटनेची चिमुकली रेणू प्रत्यक्षदर्शी आहे। तिने हे आईला सांगितल्यानंतर खुनाची घटना गावकऱ्यांना माहिती झाली। पोलिसांनी आरोपी प्रदीप रिंगे याला दोराने बांधून पोलीस ठाण्यात नेले। मयत निलेश याच्या मागे गरोदर पत्नी, वडील आणि 4 वर्षाची मुलगी रेणू असा परिवार आहे। घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, माळकिन्नी, महागाव।